मराठी इंडस्ट्रीमध्ये ऍज अ जज म्हणून आहेस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती. पण मला असा क्वेश्चन आहे की जज पण बनलायस तरी देखील तू हिंदी इंडस्ट्रीमध्ये डान्स पण केलायस परत. काय म्हणजे असं का तू ठरवलंस? हा जो उत्तर आहे तो खूप मला लोकांनी विचारला हा प्रश्न की सर ना तुम्ही मराठी शो मध्ये जज आहात मग तुम्ही परत का नाचता? तुम्हाला जज करतायत ना, म्हणजे दुसरे जज तुम्हाला जज करतात. बरोबर. मी त्याला आधी बोलतो की ना मी रोज ना पहिल्या पायरीवरून वरच्या पायरीवर जातो. तुम्ही उठताना काय करतात? तुम्ही काल 10व्या पायरीवर आहे ना, तुम्ही 10व्या पायरीवरच राहता. नाही, मी जर आजच्या दिवसात 20व्या पायरीवर गेलोय आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी उठतो मी परत खालून चालतो. अच्छा. तर हे खूप महत्वाचं आहे. कारण की मी जर वरून चालत गेलो तर मला आजूबाजूला लोक दिसणारच नाही आणि मी एकटाच वर असेल. एकटा वर असताना चांगलं नाहीये. तुला नेहमी खालून वर जाताना तुला कळणार की किती लोक खालून वर जात आहेत आणि त्यामध्ये तू परत रोज मेहनत करतो आणि खालून वर जातो. हे खूप महत्वाचं आहे. येस, मराठी शो मध्ये जर मी जज म्हणून बसतो, मला सांगतो कुठे चुकतंय कुठे ग्रो करायचं आहे, तर अजूनही मला असं वाटतं लाईफमध्ये मलाही खूप ग्रो करायचं आहे. तर मी अजूनही जर असं कुठे चुकत असेल तर मला कोणतरी सांगणारा पाहिजे. मग ते गीता मॅम असू, मलायका मॅम असू, रेमू सर असू, अनुराग दादा असू, शिल्पा मॅम असू, हे जर मला सांगतात की आज मजा नाही आहे वैभव, म्हणजे मी देव नाही, मी माणूस आहे आणि मी अजूनही चुकतोय, तर मला अजून सुधारायचं आहे आणि खूप काही शिकायचं आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर एव्हरी डे आय फील इट्स अ ऑडिशन आणि एव्हरी नाईट वेन आय स्लीप इट्स अ सक्सेस ऑडिशन.